अरण्य ऋषी पद्मश्री श्री मारुती चितमपल्ली सर यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन. त्यांच्या विविध साहित्य कृतींमधून एक असलेला हा बालभारतीतला 6व्या इयत्तेतला धडा आपण आज वाचणार आहोत, ज्याचं नाव आहे अडई आणि तिची पिले. रंगाने तांबूस, तपकिरी आणि चमकणारे लालसर डोळे असलेल्या अडई पक्ष्याला रानबदक असेही म्हणतात. देवधानात रात्रभर चरण्यासाठी अडया थव्या थव्याने उतरतात. नवेगाव सरोवराच्या बांधावर आपल्या चोचींनी पंख साफ करत त्या उभ्या असतात. झिंगे, लहान मासे, कंद हे त्यांचे आवडते खाणे. पावसाळा येताच लहान तळी, बोडीकाठचा मोहा, बेहडा, चिंच किंवा पळसाच्या झाडावर अडई जोडी जोडीने बसलेले दिसतात. अशाच एखाद्या झाडाच्या पोखरीत मादी अंडी घालते. अंड्यांवर बसलेल्या अडईचे चित्र घेण्याकरता आम्ही हिंडत होतो. पालांदूर येथे 60 फूट उंचीच्या ताडाच्या झाडाच्या फटीत अडई घरटे करते. तळ्यावरून घरट्याकडे झेप घेणाऱ्या अडईसारखे मनाला भावणारे दृश्य निसर्गात क्वचितच असेल. गाईगुरांबरोबर जंगलात हळूहळू फिरणाऱ्या दाम्या गायक्याचे साऱ्या परिसरात लक्ष असते. त्यानेच बातमी दिली की भुईशिंदीच्या झुडपातून एक अडई फडफड उडालेली त्याला दिसली. दुसऱ्या दिवशी कॅमेरे घेऊन आम्ही पवनीच्या जंगलातून खरकाडी नाल्याची वाट धरली. एखाद्या गुप्तधनाकडे जावे तसे आम्ही उत्सुकतेने व उत्साहित मनाने हिरव्यागार गवतातील शेवाळलेल्या पाऊलवाटेने चाललो होतो. अडईचा गोदा 100-150 फुटांवर असल्याचे दामाने सांगितले. आम्ही हळूहळू पावलं टाकत भुईशिंदीच्या झुडपानजीक आलो. दामा बोटाने खुणावत त्यात अडई बसल्याचं सांगत होता. मी चोर पावलाने झुडपानजीक आलो. आम्ही तिच्या घरट्याचे निरीक्षण केले. झुडपाच्या मध्यावर तिने गवत, पाने जमिनीवर अंथरून गोलाकार घरटे केले होते. त्यात फिक्या पिवळसर रंगाची 10 अंडी दिसली. भुईशिंदीच्या झुडपाला नाल्याच्या बाजूने गोल छिद्राचे प्रवेशद्वार होते. दाराला लागून 1.5 फूट लांबीचे भुयार झुडपात होते. हे भुयार मोठे अद्भुत होते. वरच्या पानांची कमान केली होती. बाजूची पाने एकमेकात मोठ्या कुशलतेने गुंफली होती. त्या झुडपाजवळून जाणाऱ्या येणाऱ्यांना इथे गोदा असावा असे कधीच वाटले नसते. आम्ही त्या घरट्यापासून 100 फूट अंतरावर एका आवळ्याच्या झाडाआड लपून बसलो. अंदाजे 10-15 मिनिटांनी अडई नाल्यातून हळूहळू चालत वर येताना दिसली. मोठ्या सावधगिरीनं ती घरट्याकडे येत होती. मध्येच ती खोलगट भागात थांबून एखाद्या गणिमाप्रमाणे टेहळणी करी. घरट्याच्या दाराजवळ येऊन ती 2 मिनिटं थांबली. तिने इकडे तिकडे पाहिले. लगेच ती घरट्यात जाऊन बसली. मोठे अद्भुत रम्य होते ते दृश्य. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा आलो. एकाएकी उंच आकाशात घरट्याच्या वरच्या बाजूने अडई फडफड उडाली. क्षणातच अडईची जोडी उडताना दिसली. आम्ही हळूहळू घरट्याजवळ पोचलो तर भीतीने अंगावर काटाच उभा राहिला. 6 फूट लांबीचा हिरवट पिवळा साप आपल्या जिभेने अंड्यांना स्पर्श करत होता. मला वाटले कळ्या फुलण्याआधीच कुस्करल्या जाणार. आम्ही मोठ्या प्रयत्नाने त्या सापाला घरट्याबाहेर हुसकावून लावले. लांबपर्यंत त्याला हाकलून लावले. अंडी बचावली. अंड्यातील जीवांचा क्षीण आवाज कानी येत होता. अंड्याच्या रुंद भागातून पिलांची चिमुकल्या चोची बाहेर काढण्याची धडपड सुरू झाली होती. चिवचिव करत त्यांनी कवचाला भोके पाडले. त्यातून हवा आत गेली. शरीर व पंखांचे प्रसरण होताच कवचे उकलून बाजूला पडली. ओजिरवाणी युलीशी पिले एकामागून एक बाहेर आली. बराच वेळ झाला तरी मादी घरट्याकडे परतली नाही. कुठे साप तर तिला चावला नाही ना? ती आली नाही तर पिलांचे काय होईल या विचारांनी आम्ही संचित झालो. सायंकाळपर्यंत तिथेच थांबलो. अडई परत आली आणि अलगद घरट्यात बसली. आम्हाला खूप आनंद झाला. दिवे लागणीला गावात आलो. ती अडई
घरट्यातील पिलांची चिवचिव, तो दुष्ट साप, मोहाच्या झाडावरून घरट्याभोवती सिक सिक करत खिरट्या घालून रक्षण करणारा नर, 10 सुंदर पिले यांचीच स्वप्ने रात्रभर पाहता पाहता कोंबडा अडवला. आम्ही उठलो. दुर्बीण कॅमेरा घेऊन परत जंगलाचा रस्ता धरला. जंगलातील हिरवी शांतता अतिरम्य होती. मोहाच्या झाडावरून नराची शीळ ऐकू आली. दुर्बिणीतून घरट्यात पाहिलं तर 6 पिलं अडई मादीच्या अंगाभोवती व 4 तिच्या पंखात दडून बसली होती. पांढऱ्या रंगांची चिमुकल्या पंखांवर पांढरे ठिपके असलेली ती गोजीरवाणी पिले पाहून फार आनंद झाला. आम्ही अडई व तिच्या पिलांची पटापट छायाचित्रे घेतली. अडईने घरटे सोडले आणि थोड्या अंतरावर जाऊन चिक असा आवाज केला. ती पिला हारीनं तिच्या मागोमाग जाताना दिसली. सृष्टीच्या वन्य दृश्यांपैकी ते एक अतिसुंदर दृश्य होते. आई आणि तिच्या पिलांचा मागोवा घेत आम्ही चाललो होतो. ती नाल्याकडे गेली. पावसामुळे ओढ्याला पाणी आले होते आणि खळखळाट करून तो वाहत होता. खाली डोह होता. त्या डोहात आपली पिले घेऊन ती कशी जाते ते आम्हाला पाहायचे होते. तिने 2 झुडपाच्या कमानीतून प्रवेश केला आणि बाजूच्या खडकाच्या आधाराने हळूहळू डोहात उतरली आणि गहिऱ्या पाण्यात अडई आणि तिची पिले सहजपणे आपोआप तरंगू लागली, जलविहार करू लागली. डोहाच्या दोन्ही बाजूंच्या बट्टी चढायला अवघड होत्या. तशी ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तरंगत दुसऱ्या वळणावर आली. इथे किनारा सपाट होता. पिलांनी तिचे अनुकरण केले आणि पाण्याबाहेर आली. मध्येच ती भुईशिंदी, बोरी व घोटीच्या काटेरी झुडपात दडून बसत. पिले तिच्या पंखांखाली दिशेनाशी होत. वरून अडई नर चिवळचिव चिवळचिव करत घिरट्या घालताना दिसे. ठराविक गवताचे बी चोचीने ती पिलांना दाखवी फक्त. त्यावर पिले तुटून पडत. आज्ञापालन म्हणजे जीवन हे त्यांनी जन्मापासून अवगत केले होते. अडईच्या इवल्याशा गोजीरवाण्या पिलांकडे आम्ही डोळे भरून पाहत होतो. एका प्राणांतिक संकटातून आम्ही त्यांना वाचवले होते. त्यांचा पुढचा प्रवास या जंगलात शेवटाच जाईल की पुन्हा संकटे येतील? दृष्टी पुढून ती पिले दूर जंगलात दिशेनाशी झाली. एक विलक्षण सुंदर अनुभव घेऊन आम्ही परतलो. लेखक मारुती चितमपल्ली. अडई व तिच्या पिलांचे निरीक्षण करताना आलेल्या एका सुखद अनुभवाचे वर्णन या पाठात लेखकाने केले आहे. निसर्ग व प्राणी पक्ष्यांविषयी प्रेम बाळगणे आणि भूतदयेचे मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे यासाठी उपयुक्त असा पाठ. धन्यवाद.